आरोग्य विभाग भरती 2023 नुकताच ग्रुप सी आणि ग्रुप डी दोघांचे निकाल लागलेले आहेत। आता हे निकाल खूप मोठ्या प्रमाणात आहे, खूप मोठी लिस्ट आहे। तो ही कुठे बघायचं या संदर्भात आत्ताच तुम्ही आपल्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलला आत्ताच म्हणजे 6 वाजता एक अपडेट दिलेली आहे। त्या अपडेटमध्ये लिंक पण टाकलेली आहे। त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता आरोग्य विभागाचा त्या जिल्ह्याची लिस्ट गुणवत्ता यादी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो आपण त्याला, म्हणजेच सर्वसाधारण गुणवत्ता यादी आलेली आहे, ती एकदा बघून घ्या। सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये जे विद्यार्थी मेरिटसाठी पात्र झालेले आहेत म्हणजे ज्यांना 45% मार्क कमीत कमी मिळालेले आहे अशा विद्यार्थ्यांचीच नावं त्या लिस्टमध्ये बघायला मिळेल। तुमची नावं जर लिस्टमध्ये आली नसेल तर साहजिक आहे तुम्हाला अपेक्षित जे मिनिमम मार्क पाहिजे होते ते नाहीत म्हणून तुमच्या लिस्टमध्ये नाव नाहीये। आता ह्या लिस्टमध्ये तुमचं नाव कसं शोधायचं, खूप मोठी लिस्ट आहे। कंट्रोल F करायचं, कंट्रोल F करून वरती एक विंडो येते त्यामध्ये तुमचं नाव टाकायचं, त्यामध्ये एंटर मारत मारत गेलं की तुमच्या नावाची तुम्हाला असेल तर नाव तुमच्या लिस्टमध्ये दिसेल। त्यानुसार तुम्हाला चेक करायचंय तुमचं नाव कुठे आहे, कोणत्या पोस्टसाठी आहे किंवा कुठे आलेलं आहे, ऍटलीस्ट रँक आहे तुमचा, किती मार्क्स मला मिळालेला आहे, कोणती कॅटेगरी मधून तुमचा विचार केला जाणार आहे, हे सगळं तुम्ही बघून ठेवा। ओके, तर ह्याची लिंक कुठे आहे मी परत एकदा सांगतो, टेलिग्राम मध्ये आपण 6 वाजता एक लिंक टाकलेली आहे, त्या लिंकवर जाऊन क्लिक करा। नाही भेटलं तर आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिसेल त्यांना कॉल करा किंवा माझा नंबर तुमच्याकडे असेल तर मला एक मेसेज टाका, तुम्हाला लिंक लगेच पाठवेल। माझा नंबर व्हॉट्सअपचा आहे 9420124444 ह्या नंबरला मेसेज टाका। आता निकाल कळवा, तुमचाही निकाल लागला असेल, तुमचा चांगला निकाल आहे, पहिल्या मेरिटमध्ये पहिल्या रँकमध्ये तुमचे नंबर असेल, नाव असेल, नक्की मलाही तुमचा रिझल्ट कळवा। माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला सांगितला त्यालाही कळवा किंवा आमच्या टीमला कळवा। दुसरं कसं बघावं हा निकाल तुम्हाला मी आता सांगितलं, लिंकवर जा आणि लगेच निकाल चेक करा। दुसरं माझी निवड झालेली आहे का, आता हे कसं करणार आहे त्यासाठी कसं बघायचं मी थोडक्यात एक डेमो तुम्हाला देतो। ह्या डेमोच्या माध्यमातून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी फॉर्म भरायचे नाव चेक करा, रँक मध्ये असेल तर तुमचं सिलेक्शन होणार आहे। मग पुढील प्रोसेस काय असेल, ज्यांचं रँक मध्ये नाव आलंय त्यांची पुढील प्रोसेस काय असेल ते पण मी तुम्हाला सांगतो। आता ह्या 2 गोष्टी तुम्हाला मी सांगितलं, निकाल तुम्हाला कळवायचे सगळ्यांना, मला काय समजलं, निकाल कळवा बरं का, जरूर कळवा, आम्हाला आनंद होईल। कसं बघायचं ते पण मी तुम्हाला आता सांगितलं, लिंकवर जाऊन। आता ह्या दोघांकडे जाऊया आपण, माझी निवड झालेली आहे का हे कसं करणार आहे थोडक्यात तुम्हाला रिझल्ट कडे मी घेऊन जातो। तुम्हाला बघा हा आहे आपला रिझल्ट, आता मी एक रिझल्ट तुम्हाला शो करतोय, हा रिझल्ट आहे नागपूरचा, हा रिझल्ट आहे नागपूरचा, मी नागपूरचा शो करतोय, याच्यावर तुम्ही इतर रिझल्ट पण चेक करू शकतात। आता बघा ही नागपूरची लिस्ट आहे तुमच्या समोर दिसतंय तुम्हाला, हा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट। आता प्रोव्हिजनल म्हणजे काय, तर प्रोव्हिजनल म्हणजे काय, सर्वसाधारण गुणवत्ता यादी सिलेक्शन लिस्ट म्हणजे सर्वसाधारण सिलेक्शन लिस्ट आहे। आता बरेच जणांचं असं झालंय की ही फायनल आहे का, नाही ही फायनल आहे का, ही फायनल आहे का, नाही सॉरी प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरती, मला काय म्हणायचंय प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरती, काय म्हटलं मी याला, तात्पुरती मेरिट लिस्ट आहे, काय तात्पुरती, बरोबर। आता ही कुठली रिजनल मेंटल हॉस्पिटल नागपूरची मी दाखवतोय, पोस्ट नेम क्लास 4 आहे, कॅटेगरी दिव्यांग आहे। फॉर एक्झाम्पल आता दिव्यांगामध्ये बघा तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतात, पहिलं नाव आहे प्रशांत वाघमारे, दुसरा आहे भावना घुसे, तिसरा आहे सुशील जाधव, नंतर नंदा बनसोड, विठ्ठल मांडवे, नंतर ललिता, नंतर आहे अलका खोडे आणि आशिष कुमार, यांची नावं दिसतात तुम्हाला। इथे काय काय दाखवलं बघा, इथे ऍप्लिकेशन नंबर दाखवलाय, सिरियल नंबर आहे, रोल नंबर पण दाखवला, कॅन्डिडेटचं नाव पण आहे, पुढे काय दिलंय जेंडर, हे पण महत्वाचं आहे का, फिमेल असेल तर फिमेल रिझर्वेशन त्यांना मिळणार आहे म्हणून ते जेंडर पण महत्वाचं आहे। डेट ऑफ बर्थ जर सेम मार्क पडले तर डेट ऑफ बर्थ उपयोगात येणार आहे, तुमचं वय जास्त असेल तर तुमचा पहिला नंबर लागणार आहे। ओके, त्यानंतर कास्ट कॅटेगरीमध्ये जर तुम्ही गेलात तर कास्ट कॅटेगरीमध्ये बघा इथे तुम्हाला दिसतंय शेड्यूल कास्ट, ओपन अनरिझर्व, ओबीसी, एससी, एनटीसी, ओबीसी आणि ओबीसी। जागा कोणत्या, ह्या जागा आहेत दिव्यांग, दिव्यांग जागा कशा असतात, टोटल जागेच्या अगेन्स्ट असतात, त्यामुळे जे उमेदवार सिलेक्ट होतात त्यांना त्या कॅटेगरीनुसार जागा दिल्या जातात, बरोबर आहे। हा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मध्ये बघितलं तर सगळ्यांना आहेच, यस कारण दिव्यांग आहे। आता हे यांचे मार्क्स आहे बघा, यांचे मार्क्स आहेत सगळे, बरोबर। लोएस्ट 143 इथे दाखवलाय, हायेस्ट 164 आहे। आता यामध्ये रिमार्क बघा तुम्हाला काय दिलंय, रिमार्क दिलाय दिव्यांग एससी मधून सिलेक्ट आहे, त्यानंतर दिव्यांग ओपन मधून आहे, दिव्यांग ओबीसी मधून आहे, जी कॅटेगरी त्यांची त्याच्यामधून त्यांचं सिलेक्शन आहे। आता याच्या अगोदर एक नाव लागले बघा डब्ल्यूएल म्हणजे काय, वेटिंग लिस्ट। डब्ल्यूएलचा अर्थ तुर्तास यावरती दिलेला नाहीये, पण माझ्या माहितीप्रमाणे हा अर्थ असावा वेटिंग लिस्टचा। आता वेटिंग लिस्टचा जर म्हणाल तर परत प्रॉब्लेम पुढे काय होतो ते मी तुम्हाला सांगतो।
सो याबद्दल अजून शंका आहे किंवा ही फायनल नाही आहे, ही तात्पुरती यादी आहे. पण ऍटलीस्ट ज्यांचं नाव इथे दिसतंय ना त्यांचं सिलेक्शन जवळपास फायनल आहे. जवळपास फायनल आहे. मी जवळपास का म्हटलं, कारण मी चेक केलं तर थोडंसं मला यात शंका वाटते म्हणून मी जवळपास म्हटलं, 100% म्हटलं नाहीये. हे वेटिंग लिस्टला जे दाखवतात ना, आय थिंक सो ही वेटिंग लिस्टला पण नको पाहिजे होते. पण बघूया काय होतंय. आता एक एक्झाम्पल तुम्हाला घेऊन दाखवतो बघा. एक एक्झाम्पल तुमच्या समोर घेतो, म्हणजे तुम्हाला कळेल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता ह्या जागा घेतोय ओपनच्या जागा बघा. इथे ओपन जागा, ओपनच्या कोणत्या जागा आहे, वुमन रिझर्वेशन आहे. WR फॉर वुमन रिझर्वेशन, बरोबर. वुमन रिझर्वेशनच्या जागा तुम्हाला मी शो करतो. रिझर्वेशनच्या आता जागा इथे किती सिलेक्ट झालाय तुम्हाला वुमन रिझर्वेशन दाखवतोय, किती आहे सिलेक्टेड बघा. इथे बघू शकतो मी वुमन रिझर्वेशन ओपन वुमनच्या ह्या किती सीट दिल्या त्यांना, 15 सीट त्यांनी इथे ह्या लिस्ट मध्ये दाखवलं. किती आहे, 15 लिस्ट मध्ये दाखवलं बघा. 15 शेवटची 4 सीट आहे. काय दाखवलं तुम्ही, वुमन रिझर्वेशन दाखवलं पण वेटिंग लिस्ट मध्ये दाखवलं आहे 4, 162 पासून 159 पर्यंत 4. बाकीच्या मात्र काय रिमार्क काहीच नाही, वेटिंग लिस्ट नाही. म्हणजे ह्या उरलेल्या ज्या आहेत ना 4 जर सोडल्या, 15 बंद 4 तर 11 पर्यंत हे जे लिस्ट मध्ये नाव आहेत ना ह्या वुमन जवळपास ह्या 100% सिलेक्टेड आहे. मात्र हे वेटिंग लिस्ट का टाकलं हे मला कळलं नाही, ते दाखवतो तुम्हाला मी काय आहे. आता यांचीच नावं, ही जी नावं तुम्हाला दिसतात यांचीच नाव पुढे कॉमन लिस्ट दाखवली, त्या कॉमन लिस्ट मध्ये पण नावं आहे, बरोबर. कॉमन लिस्ट मध्ये म्हणजे मी काय सांगतोय परत एकदा, मी हे समज तुम्हाला किती नाव दिले, 15. आता मी हे 15 जे नाव आहेत ना यांच्या अगेन्स्ट मी तुम्हाला ऍड कडे घेऊन जातो. ऍड कडे आता ही नागपूरची ऍड आहे माझ्याकडे. हे नागपूरच्या ऍड मध्ये मी 18 वेगवेगळ्या पोस्ट आहे नागपूरच्या, वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत, ते हॉस्पिटल आहेत. त्या वेगवेगळ्या हॉस्पिटल मधून जर बघितलं 16 ठिकाण किती आहेत त्या टोटल जस्टमेंट 18 वेगवेगळे आहेत. त्यामध्ये वुमन रिझर्वेशनला 16 जागा दिल्या आहे. किती जागा आहे, ओपन वुमन साठी 16 जागा आहे. आणि सिलेक्टेड किती दाखवते आपल्याला, सिलेक्टेड दाखवते फक्त म्हणजे 15 पैकी 11 आणि 4 वेटिंगला दाखवते. म्हणजे काहीतरी गडबड दिसते म्हणून मी तुम्हाला म्हटलं ही जवळपास सिलेक्टेड आहे, 100% नाही. आता यामध्ये मी चेक करून दाखवतो तुम्हाला बघा. ओपन काय म्हणतो मी, कोणत्या जागा बघतो आपण, ओपन फिमेलच्या जागा, ओपन फिमेल किंवा त्याला आपण वुमन रिझर्वेशन म्हणूया, त्या जागा तुला टोटल काउंट करून दाखवतोय. आता 1 बाय 1 आपण जाऊया जागांकडे. हे तुमच्या लक्षात येईल. इथे जागा आहे का ओपन जनरलला, सॉरी ओपन फिमेलला, ही आहे फिमेल कॅटेगरी, बरोबर. ही कोणती आहे, फिमेल कॅटेगरी आहे. इथे जर गेला तर ही ओपन आहे. इथे किती जागा आहे, 0 जागा आहे. सेम मी वरती तुम्हाला घेऊन जातोय, इथे 0 जागा आहे नागपूरचं बघा. हे त्यानंतर वरती गेलो, इथे सुद्धा दिसते तुम्हाला, इथे ओपन फिमेलला किती जागा इथे दिसते बघा, 0 जागा आहे. इथे सुद्धा ओपन फिमेलला, इथे सुद्धा ह्या 0 जागा आहे. त्यानंतर या कॅटेगरीमध्ये ओपन फिमेलला 0 जागा आहे. नंतर इथे दिसतंय ओपन फिमेल बघा, फिमेल 0 जागा आहे. त्यानंतर इथे ओपन फिमेलला किती जागा आहे, 1 जागा आहे. ओपन आणि ही फिमेल 1 जागा आहे, 1 झाली काउंट. त्यानंतर इथे बघा 0 जागा आहे. इथे किती आहे, 0 जागा आहे ओपन फिमेल. इथे पण बघा, तुम्हाला हे बघायचं बरं का तुम्हाला किती जागा आहे. आता प्रत्येक समांतर आरक्षण अजून फायनल मेरिट लिस्ट येईलच, म्हणजे असं समजा की पुढच्या 3-4 दिवसात फायनल मेरिट लिस्ट पण येईल. पण त्याच्या अगोदर तुम्हाला उत्सुकता असेल की माझं सिलेक्शन झालंय का, कसं बघायचं तुम्हाला मी सांगतोय. बघा ही नागपूर आहे, नागपूरचा आहे 30% 0 जागा आहे ओपन फिमेलच्या. म्हणजे आता ह्या 11 आहेत जागा, बरोबर. ह्या 11 पाठीमागच्या मी काउंट केलं, ह्या 11 तुम्ही आता बेरीज करा यांची. इथे वुमन रिझर्वेशनला 1 जागा आहे. नंतर इथे वुमन रिझर्वेशनला 0 जागा आहे. इथे वुमन रिझर्वेशनला 0 आहे. नंतर या ठिकाणी 1 जागा आहे. नंतर या ठिकाणी 0 जागा आहे. नंतर या ठिकाणी 0 जागा आहे, बरोबर. या ठिकाणी 1 जागा आहे. नंतर या ठिकाणी 1 जागा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आता हा लागला नांदेड, नांदेड सोडून देऊ. अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर टोटल 18 वेगवेगळे हे नागपूर मधले हॉस्पिटल्स आहे आणि त्यामध्ये ह्या असणाऱ्या जागा आहे. किती जागा ह्या टोटल नागपूरमध्ये टोटल जागा आहेत 16. वुमन साठी किती जागा आहे, 16 जागा आहे. पण इथे जर बघितलं रिझल्ट मध्ये तर वुमन रिझर्वेशनला किती दाखवते, 15ची लिस्ट दाखवते. माझ्या माहितीप्रमाणे वेटिंग लिस्ट नसून ह्या 15चे 15 सिलेक्ट असावा, 15चे 15, बरोबर. म्हणजे यांनी माझ्या माहितीप्रमाणे गुलाल घेऊन ठेवावा, उधळायचं की नाही थोडं वाट बघा. मी तुम्हाला 2 दिवसात 3 दिवसात अजून क्लिअर करतो किंवा तशी नोटीस येऊनच जाईल 2-3 दिवसामध्ये. फक्त आता हे लक्षात घ्या, हे जसं मी वुमन रिझर्वेशन सांगितलं तसं दिव्यांगांचं आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, अर्थक्वेक अफेक्टेड आहे, माजी सैनिक आहे, स्पोर्ट असतील, फिमेल असतील, दिव्यांग असतील, अनाथ असतील, ह्या सगळ्यांचं सेम असंच असणार आहे. मग तुम्हाला इथे चेक करा. तुम्ही पुढे जर गेलात ना, पुढे अजून तुम्हाला क्लिअर होईल बघा. अजून पुढे काय होईल, कॉमन लिस्ट त्यांनी दिली बघा, कॉमन. आता यामध्ये कॉमन लिस्ट तुम्ही जर चेक केली ना तर त्यामध्ये जे नाव आहेत ना ते ह्या वरच्या लिस्टमध्ये पण नाव आहे. जसं की इथे बघा, इथे दिसतंय, मी चेक केलेलं आहे, मला जस्ट शो करतो मी. जसं इथे दिसते तुम्हाला बघा, गजानन नसने यांचं नाव पुढे पण आहे बघा. ही कॉमन मेरिट लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट नागपूर. अशी प्रत्येक डिपार्टमेंटची प्रत्येक जिल्ह्याची आली बरं का. मी एक एक्झाम्पल नागपूरचा दाखवतोय, प्रत्येक जिल्ह्याची ही आलेली का, यस आलेली आहे. सो इथे गजानन नसने तिकडे पण आहे, इकडे पण आहे. जसं की प्रतीक भगत हे बघा स्पोर्ट कॅटेगरीतनं
ओपन मध्ये 1 नंबरला आले, किती मार्क यांना 177, ओपन मधनं 1 नंबरला, ओपन स्पोर्ट मध्ये 1 नंबरला, इथे पण नाव आहे, तिकडे पण लिस्ट मध्ये नाव. त्यानंतर हे आशिष धावकर यांचं नाव सुद्धा तिकडे आलेलं आहे, 176 मार्क आहे. आता ही जी लिस्ट आहे ना, ही कशी लिस्ट आहे, ही डिक्रीजिंग ऑर्डर आहे, डिक्रीजिंग ऑर्डर. तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये, तुमचं नाव म्हणजे तुम्ही सिलेक्ट आहात की नाही हे कसं कळणार तुम्हाला, मी सिंपल सांगतो बघा. तुम्हाला काय करायचं, एक फॉर एक्झाम्पल मी आताच तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला घेऊन जातो परत एकदा. बघा काय करायचं तुम्हाला, इथे पहिलं तुमच्या कॅटेगरीसाठी जागा किती आहे. जसं की मी तुम्हाला आता शो केलं, वुमन रिझर्वेशनसाठी 16 जागा होत्या. मग पहिल्या 16 ज्या वुमन ह्या लिस्टमध्ये पहिल्या 16 इथे त्यांनी मेल फिमेल दाखवले की नाही, बघा मेल फिमेल दाखवलं इथे. मग इथे पहिल्या 16 जागा आहेत ना, बघा इथे फिमेल आली आहे, बरोबर, इथे फिमेल आहे म्हणजे ही 100% सिलेक्टेड आहे. अजून 2 फिमेल, 3, 4, 5, त्यानंतर पुढे आलो 6, असं काउंट करत चालू आहे, 6 पर्यंत आलोय. पुढच्या लिस्टवर घेऊन जा तुम्ही 6, त्यानंतर ही आहे 7, बघा ही 7, 8, 9, 10, त्यानंतर पुढे जाऊया 10, पुढच्या लिस्टवर जाऊया, 10 झालीत. 10 नंतर इथे दिसते तुम्हाला फिमेल, बघा 10, 11, त्यानंतर 12, 13, 14, त्यानंतर 15, 16 इथपर्यंत हे जे आहेत ना, ह्या 100% सिलेक्ट आहे. कुठून गेल्यात ह्या सगळ्या, दीपमालापर्यंत. ह्या कुठे गेल्यात, ह्या गेल्यात ओपन फिमेल मधून. आता हे ओपन फिमेल बघितलं. आता पुढे काय बघायचंय, पुढची जी कॅटेगरी आहे, जसं की ओबीसी एखादी कॅन्डिडेट असेल, ओबीसी, ओबीसी फिमेल आहे, मग ओबीसी फिमेलनी काय करायचं आहे, ओबीसी फिमेलसाठी किती जागा आहे, उदाहरणार्थ ओबीसी फिमेलला 10 जागा आहे. मग आता इथून पुढे ज्या फिमेल आहेत ना, त्या कोणत्या असतील बरं, इथून पुढे फक्त इथपर्यंत झालं सिलेक्ट, दीपमालापर्यंत सिलेक्ट झालाय. इथून पुढे ज्या ओबीसीच्या फिमेल आहेत त्यांचेच नाव बघायचे. आता जसं की इथे बघा ओबीसी फिमेल मी तुम्हाला शोधतोय, ही फिमेल आहे, ही पण या विजयची. आता विजयला किती जागा आहे त्या बघायच्या, त्यानुसार त्या फिमेल सिलेक्ट विजयाच्या फक्त. आता इथून पुढे ओबीसी, आता ओबीसीच्या 10 जागा, फॉर एक्झाम्पल मी 10 म्हटलं तर ही ओबीसीची पहिली जागा, ओबीसी फिमेल मधली 1 नंबर आहे, ही सिलेक्टेड आहे. त्यानंतर ही ओबीसी आहे, ही फिमेल, ही पण 2 नंबरला सिलेक्टेड. अशा 10 जागा फक्त ओबीसीच्या बघायचा, त्या विद्यार्थी सिलेक्टेड आहे. त्यानुसार एनटी ब ची जागा, एनटी ब ला फिमेल किती जागा आहे, त्यानुसार इथून खाली दीपमालाच्या खाली एनटी ब च्या जेवढ्या फिमेल असतील, जेवढे नंबर असतील 5, 6, 7 तेवढे नंबरच्या विद्यार्थ्यांनी सिलेक्ट. अशा पद्धतीने तुमचा रिझल्ट तुम्ही लगेच बघू शकता, तुम्ही सिलेक्टेड आहात की नाही. इथे दाखवलं बघा त्यांनी, सिलेक्शन पण दाखवलं बघा. काय दाखवलंय, विजय वुमन रिझर्वेशन वेटिंग लिस्ट एससी अगेन्स्ट ग्रॅज्युएट पार्ट टाइम, म्हणजे काय, तुमची अंशकरण. इथे बघा त्यांचा रिमार्क अजून आहे, बघा इथे रिमार्क पण दाखवला. आता मी तुम्हाला दीपमाला दाखवली ना, जस्ट मी चेक करतो दीपमालाच्या पुढे काय दाखवलं त्यांनी. बघा इथे दिसतंय दीपमाला, आय थिंक सो दीपमाला इथेच होत्या वरती, दीपमालांचा नंबर, त्याच्यामुळे लगेच तुम्हाला अंदाज एक येऊन जाईल दीपमालांचा नंबरवरनं. फिमेल फिमेल इथे एक फिमेल, ही रश्मी, वैभव, वैशाली. नंतर पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, अजून फिमेल कुठे होत्या, इथे फिमेल आहे. हा फॉर एक्झाम्पल बघा, आता मी एक पकडतो की जसं की मयुरी आहे, बघा इथे काय मयुरी आहे. मयुरीचा नंबर जर आपण बघितला कुठून सिलेक्ट आहे, वेटिंग लिस्ट ओपन वुमन रिझर्वेशन मध्ये सिलेक्ट आहे. म्हणजे ह्या ओपन रिझर्वेशनचे बघा हे सगळं दाखवलं बघा. वुमन वेटिंग लिस्ट एसबीसी मध्ये, वेटिंग लिस्ट एनटीडी मध्ये आहे, वेटिंग लिस्ट ओपन मध्ये आहे, ईडब्ल्यूएस मधनं सिलेक्टेड, एससी मधनं सिलेक्टेड आहे. बाकीच्या पुढे रिमार्क त्यांनी दिलेला नाहीये, लक्षात घ्या रिमार्क दिलेला नाहीये. पण कॅटेगरीनुसार तुम्ही इथे बघितलं तर सगळे लिस्ट तुम्हाला दिसते बघा इथे. हा रिमार्क सगळ्यात महत्वाचा आहे, हा चेक करा. वेटिंग लिस्ट ओबीसी वुमन रिझर्वेशन, वेटिंग लिस्ट हे सगळे रिमार्क. ओबीसी प्रोजेक्ट अफेक्टेड हा सिलेक्टेड आहे, एससी प्रोजेक्ट अफेक्टेड सिलेक्टेड आहे. वेटिंग लिस्ट म्हणलं की थोडं वेट करावं लागेल तुम्हाला, आय थिंक सो. त्यानंतर एनटीसी वुमन रिझर्वेशन सिलेक्टेड आहे, बघा ही फिमेलच आहे, ही फिमेल आहे, सिलेक्टेड आहे. दीक्षा घोटकर ह्या सिलेक्टेड आहे. याप्रमाणे रिझल्ट तुम्हाला चेक करायचे, रिमार्क चेक करायचे. वेटिंग लिस्ट विजय वुमन रिझर्वेशन, वेटिंग लिस्ट एनटीसी वुमन रिझर्वेशन, वेटिंग लिस्ट ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड. दिव्यांग ओपन मधून सिलेक्टेड हा कॅन्डिडेट बघा कोण आहे, भावना घुशे. ह्या मगाशी तुम्हाला मी नाव पण वाचून दाखवलं, भावना घुशे ह्या सिलेक्टेड बघा इथे, दिव्यांग ओपन मधून आहे. ईडब्ल्यूएस अगेन्स्ट ग्रॅज्युएट पार्ट टाइम, अंशकालीनच्या अगेन्स्ट त्या ईडब्ल्यूएस मधून सिलेक्टेड आहे. अशा पद्धतीने हे सगळे रिझल्ट तुम्ही चेक करा. जसं की ते अर्थक्वेक प्रोजेक्टेड बघा, अर्थक्वेक प्रोजेक्टेड दिसतंय, ओपन अर्थक्वेक मधून सिलेक्टेड आहे, ओपन एक्स सर्व्हिसमॅन मधून सिलेक्टेड आहे. त्यानंतर दिव्यांग एससी मधून सिलेक्टेड, दिव्यांग ओबीसी मधून सिलेक्टेड आहे. अशा पद्धतीने हा तुमचा पूर्ण कॉमन लिस्ट त्याने दाखवली, खूप मोठी लिस्ट आहे. यात तुमचे रिमार्क फक्त चेक करा, खाली तुम्हाला रिमार्क दिसणारच नाही, कारण काय वरती सगळं जर सिलेक्शन झालं असेल तर खाली तुम्हाला मेजर तुम्हाला हे इथे दिसणारच बघा. हे वेटिंग लिस्ट मध्ये एक सर्व्हिसमॅन आहे, बाकी सगळ्यांच्या पुढे रिमार्क काही आहेच नाही. म्हणजे जवळपास ज्यांच्या पुढे नावं नाही लिहिले ते जवळपास त्यांचं सिलेक्शन नाही असं काही अंशी म्हणतो मी, 100% म्हणतोय का अजून नाही, काही अंशी म्हणतोय. बघा हे तुम्हाला ही शेवटची लिस्ट दाखवतोय, शेवटचा मुलगा आहे
2386 नंबरचा आहे आणि त्याच्यापुढे काहीच नाही बघा. इथे शेवट तुम्हाला काही दिसणारच नाही. रिमार्क काही आहे का इकडे? नाहीये. म्हणजेच ह्या विद्यार्थ्यांना जे मिनिमम मार्क पाहिजे ते पडलेले आहेत, मात्र त्यांचे नाव इथे आहेत, मात्र त्यांचं सिलेक्शन मात्र इथे काही रिमार्क मध्ये दाखवत नाहीये बघा. खाली बरेचसे लिस्ट मध्ये तुम्हाला हे दिसणारच नाहीये, रिमार्कच दिसणार नाही. म्हणजे अशा उदाहरण थोडंसं लक्षात घ्यायचं की आपल्याला कमी मार्क्स आहे. पण आता प्रोसेस जी होती ती कशी होती बघा. ऍड जर आपण बघितली ना, ऍड मध्ये थोडक्यात मी प्रोसेसकडे तुम्हाला घेऊन जातो की जर ऍड तुम्ही बघितली तर यामध्ये प्रोसेस काय असणार आहे. आता इथून पुढे बघा, ही जी ऍड आहे, जसं की नागपूरची ऍड आहे, नागपूरची ऍड तुमच्या समोर मी ठेवलेली आहे. त्यांची पदसंख्या तुम्हाला माहिती आहे कशा आहेत. नागपूर पद भरण्यात जाहिराती, आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग. आता नागपूर ही सगळ्यांसाठी फक्त त्यातली ऍड दाखवतो बघा. टोटल जागा किती होत्या आपल्याला माहिती आहे. टोटल ह्या जागा होत्या जिल्ह्यानुसार, ह्या जागा सगळ्या जिल्ह्यानुसार जागा आहे. टोटल जागा होत्या 3269. म्हणजे फार मोठी ऍड होती ही. गट ड ची दाखवतो फक्त तुम्हाला मी. पुढे प्रोसेस काय असणार आहे थोडक्यात त्याची पण माहिती मी तुम्हाला देतो. पुढची प्रोसेस काय असणार आहे म्हणजे तुम्ही तयारीत राहायला हरकत नाहीये बघा. त्यांनी इथे दाखवलेलं आहे आपल्याला लिस्ट. पुढची प्रोसेस साधारणतः वेट, वयाच्या बाबतीत तुम्हाला माहिती कमीत कमी किती वय असावं लागतंय. ओपन साठी कमीत कमी 40 पाहिजे आणि अमागासाठी 45 पाहिजे. 40-45 दरम्यान आहे आणि तुम्हाला 2 वर्ष शिथिल पण दिलेलं आहे. आय थिंक सो ते 2 वर्ष बघा, 2 वर्ष शिथिल आहे ते सुद्धा पकडायचं तुम्हाला. म्हणजे खुला प्रवर्ग ऑलरेडी दिलाय, 38+2 ऍड करून दिलाय. मागासवर्गीयांना 43+2 ऍड करून दिलाय, 40 ते 45. आता या संदर्भात तुम्हाला पुढे असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. मग त्यामध्ये काय काय असतं थोडक्यात बघा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाताना प्रमाणपत्र पडताळणी होणार आहे तुमची. सो त्यानुसार तुम्ही तयारीत राहा. एक लिस्ट मी तुम्हाला इथे दाखवतो, याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेतो किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर मला कळवा. आता बघा हे सगळं तुम्हाला लागणार आहे कागदपत्रामध्ये. काय काय लागणार आहे इथे लिस्ट आहे बघा. म्हणजे काय, तुम्हाला 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यावर तुमचं नावाचा प्रूफ आहे. वयाच्या पुरावासाठी तुम्हाला LC, TC किंवा डोमेसाईल लागणार आहे. शैक्षणिक पात्रता त्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरताना त्या पोस्टसाठी जी शैक्षणिक पात्रता होती ह्या ऍडच्या शेवटी दिलेली आहे, तुम्ही बघितली असेल. ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला शैक्षणिक पात्रतेचे लागणार आहे. सामाजिक म्हणजे EWS सर्टिफिकेट तुम्हाला 2023-24 दरम्यानचं लागणार आहे. त्यानंतर अर्ज सादरण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल फॉर्म जेव्हा भरला तुम्ही, फॉर्म भरण्याच्या लास्ट डेटच्या अगोदरचं नॉन क्रिमिनल. बाकी माजी सैनिक, बाकीचे समांतर आरक्षण आहे, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ, प्रकल्प, भूकंपग्रस्त, अंशकालीन यांना सगळ्यांना त्यांचे सर्टिफिकेट लागणार आहे. नावात जर बदल असेल तर त्याच्याबद्दलचा एकतर ॲफिडेविट, नावात बदल असेल तर एकतर मॅरेज सर्टिफिकेट लागतं मुलींना किंवा गॅझेट पण चालतं मुलांना किंवा मुलींना. आणि नावाचे स्पेलिंग बदल असेल तर ॲफिडेविट तुम्हाला लागणार आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट लागतं. मराठी 10वीला जर मराठी विषय नसेल तर एक परफॉर्म आहे तो तुम्हाला लिहून सेल्फ सर्टिफाईड करायचा आहे. आणि तुमच्या आजूबाजूचे कॉलेज असतील, कॉलेजला जाऊन तुमचे HOD असतात मराठीचे, त्यांची सायन्स सिग्नेचर आणि प्रिन्सिपल सायन्स सिग्नेचर इथे घ्यायची आहे. पण 10वीला मराठी असेल तर याची गरज नाही. जर लग्न झालं असेल तर लहान कुटुंबाचा प्रमाणपत्र लागतं. नसेल झालं तर हे घेऊन जा बरोबर. अनुभव तुम्ही जर शो केला असेल आणि जिथे लागतोय तिथे अनुभव प्रमाणपत्र लागेल. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर ठेवायचे. याचा अगोदर सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला घेईल, काळजी करू नका. त्याबद्दल सेपरेट माहिती मी तुम्हाला देतो. आता हे सगळं झाल्यानंतर तुमची निवड जी होते ना, तुमची निवड पद्धत मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की हे जे लिस्ट तुम्हाला दाखवली ना ती कशाच्या आधारावर दाखवली बघा. निवड पद्धत मध्ये तुम्ही जर गेलात ना, तिथे त्यांनी सांगितलंय कशी निवड तुमची केली जाणार आहे. परीक्षा शुल्क आहे इथे, प्रमाणपत्र पडताळणी, निवड पद्धत बघा. म्हणजे ह्या टोटल ह्या एक्झाम मध्ये तुम्हाला कमीत कमी 45% मार्क जर पडलेले असतील तर तुमचं ह्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. ज्यांचं लिस्टमध्ये नावच नसेल त्यांनी समजायचं की मला 45% मार्क पडलेले नाही, जेवढ्या मला अपेक्षित तेवढ्या जागा पडलेल्या नाही, जेवढे मार्क पडलेले नाही आहे. ओके. त्यानंतर परीक्षेचा निकाल तयार करताना समान गुण पडले तर तुम्हाला जो GR आहे शासनाचा, त्या GR म्हणजे 4 मे 2023-22 GR, त्यानुसार निकष तुमचा लावला जाणार आहे. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलंय बघा. त्यानंतर अंतिम निवड झाली उमेदवार शासन निर्णयाप्रमाणे नवीन अंशदान निवृत्ती योजना पण तुम्हाला लागू राहणार आहे. त्यानंतर पुढे म्हणजे अशा पद्धतीने हे सगळी प्रोसेस तुमची होणार आहे. नंतर तुम्हाला माहिती आहे की पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जे विद्यार्थी पात्र ठरले त्यांचाच विचार फायनल लिस्ट मध्ये केला जातो, अन्यथा उमेदवारांचा विचार केला जात नाही. हे पण नीट लक्षात घ्या. सो अशा पद्धतीने ही ऍड आहे आणि तुमचा रिझल्ट आहे. याबद्दल अजून काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आता या नागपूरबद्दल मी तुम्हाला सांगितलं, अशा सगळ्या जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे. लिस्ट कुठे बघायची तर टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, तिथे जा. 6 वाजता मी एक पोस्ट केली किंवा आता लेक्चर संपल्यानंतर साधारणतः तुम्हाला परत एकदा 6:45 एक परत पोस्ट करतो. त्यानुसार तुम्ही क्लिक करून तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरला होता आरोग्य विभागाचा
ते जाऊन एकदा चेक करून घ्या. आणि निकाल जर तुमचा पॉझिटिव्ह असेल तर नक्की मला कळवा. काही अडचण असेल तर तेही कळवा. आमची पूर्ण टीम तुम्हाला नक्की सहयोग करेल, मदत करेल. आमचा नंबर खाली स्क्रोल लाईनला फिरत आहे. तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर शक्य तुम्हाला मेसेज टाका 9420124444 ह्या नंबरवरती. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.